माझे डोळे जळून तुझे माझे डोळे तुका म्हणे काही मागणी तुका म्हणे काही
रूप पाहता लोचने
कवी ऐसे दशावीर माझ्या कही ऐसी दशा
ऐसी दशा येईल माझे अंग चित्त पांडुरंगा झुरतसे आठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये पै ऐसा पात्र होईल लाभासी नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल आठवणी देह पायाची चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये तुका म्हणे धन्य मानेन संचित तुका म्हणे धन्य मानेन संचित घेन ते नित्य प्रेम सुख आठवणी देह पायाची चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये विठ्ठल वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो संतांच्या कृपाधारे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुमया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णमूर्ती कलावज्ञ जीवोद्धारार्थावतार कलांकांगते जोडी कामोदी वक्त्रम कलानीशवर आत्मगावदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् शान्तं शाश्वतं प्रमेयमनघं निर्वाणशान्तिं पदं ब्रह्माशङ्कोपनिन्द्रस्य विमर्शं वेदान्तवेद्यं परामाख्यं जगदीश्वरं सद्गुरुं मायामनुष्यं हरिं वन्देऽहं करुणाकरं मृगवरं भूपालचूडामणिं विठ्ठल माझे अंग चित्त पांडुरंगा झुरतसे नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षणामध्ये प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाने परमार्थामध्ये एक अशी विशिष्ट अवस्था ती अवस्था मलाही प्राप्त व्हावी नवे नवे भगवत परमात्म्याचं चिंतन मलाही घडावं अखंड घडावं अशी तळमळ तुकोबाने आजच्या अभंगातून भगवान परमात्म्याकडे व्यक्त करतात विठ्ठल प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा जगद्गुरु तुकोबारायांच्या पादस्पर्शाने पावन झालेली देवभूमी या ठिकाणी सप्ताह कमिटीच्या वतीने पूजेचं कीर्तन माझ्या वाट्याला सप्ताह कमिटीच्या वतीने आलेले आहे त्यामध्ये महेश महाराज असतील प्रमोद महाराज असतील विशाल महाराज असतील यांच्या वतीने आजची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे अधिक लांबचा परिहार न घेता सरळ सरळ आपण अभंगामध्ये भावार्थ पाहू विठ्ठल काही ऐसे दशाई माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षणामध्ये प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय ते भगवान परमात्म्याचे चिंतन मलाही घडावं अखंड घडावं असे तळमळ तुकोबाराय भगवंताकडे व्यक्त करतात आपण जर सामान्य जीवनाचा सर्व जणांचा जर आपण जर विचार जर करून जर गेलो प्रत्येक जीव हा जन्माला आल्यापासून झुरत असतो मग त्या झुरण्यामागे आपल्याला दोन कारण पाहायला मिळतात एक कारण असं आता वर्तमान काळामध्ये ज्या मनुष्याला जीवाला जी स्थिती आता प्राप्त आहे जी अवस्था प्राप्त आहे त्या अवस्थेविषयी दोष दर्शन जर निर्माण झालं तर मनुष्य हा तळमळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे
मनुष्याला जी अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे त्या अवस्थेचं जर यथार्थ जर ज्ञान जर झालं तर मनुष्य ती अवस्था प्राप्त करण्यासाठी तळमळ करतो. विठ्ठल तुकोबारायांचा विचार करा. तुकोबारायांना कोणती अवस्था प्राप्त होती की त्या अवस्थेमध्ये तुकोबारायांना दोष दर्शन निर्माण झालं. तर गुरुवरांच्या मुखातून ऐकलेलं आहे की तुकोबारायांना पहिली संसारिक ही अवस्था प्राप्त होती. हे थोडं बोलण्याचं खटकेल पण गुरुवरा राघवांच्या मुखातून ऐकलेलं आहे. तुकोबारायांचं जीवन चरित्र आहे 3 टप्प्यामध्ये विभागले गेलेलं आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणजे तुकोबारायांची संसारिक अवस्था, दुसरा टप्पा म्हणजे तुकोबारायांची साधक अवस्था, आणि तिसरा टप्पा म्हणजे तुकोबारायांची सिद्ध अवस्था. विठ्ठल आपल्याला पाहायला मिळतं तुकोबारायांकडे सावकारकी होती, दुकान होतं, सर्व होतं, पण तुकोबारायांना त्या अवस्थेमध्ये दोष दर्शन कशामुळे निर्माण झालं. तुकोबाराय म्हणतात सर्व चांगलं चाललं होतं, मध्येच दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये द्रव्य गेलं. तुकोबारायांची पत्नी सुद्धा त्या दुष्काळामध्ये मरण पावली. नवे तुकोबारायांचा पुत्र सुद्धा त्या दुष्काळामध्ये मारला. तुकोबाराय म्हणतात दुष्काळी वाटी रे द्रव्याने दुष्काळ पडला, पत्नी वारली, एक मुलगाही वारला. म्हणून तुकोबारांना त्या संसाराविषयी विरक्तता निर्माण झाली. कशाप्रमाणे ज्ञानोबरा दृष्टांत देतात. जे विषय रांधले रस सोये, जे जेवणारा ठाऊके होय, ते तो ताटची सांडवे जाये ज्यापरी. ज्याप्रमाणे एखाद्या सुगरीने स्वयंपाक करावा आणि एखाद्या मनुष्याने जेवायला बसावं आणि त्या जेवायला बसणार तेवढ्यात त्याला कळावे की या अन्नामध्ये विष आहे. तो त्या क्षणी जसा ताटाचा त्याग करतो त्याप्रमाणे एकदा आपल्याला संसाराचा अनित्यत्व एकदा कळालं, संसाराचं दोष निर्माण झालं तर मनुष्याला विरक्ती प्राप्त होती. ज्ञानोबराय म्हणतात तैसी संसाराय समजता जागे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. त्याप्रमाणे एकदा संसाराचा दोष दर्शन जर निर्माण झालं तर आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. वैराग्य दवडिता आपण जरी त्या वैराग्याचा जरी त्याग जरी केला तरी ते वैराग्य आपल्याला प्राप्त होतं. संसाराविषयी विरक्तता निर्माण झाल्यानंतर एकदा तुकोबारायांना संसाराचं अनित्यत्व कळालं म्हणून तुकोबाराय एक अशी विशिष्ट अवस्थेची मागणी करतात. दुसरं कारण म्हणजे जीवाला जी अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे, एखाद्या अवस्थेचं जर ज्ञान झालं तर मनुष्य हा ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो. मग तुकोबारायांना अशी कोणती तरी अवस्था आहे की त्या तुकोबारायांना त्या अवस्थेचं ज्ञान झालं असेल तर तुकोबारायांना आता संसाराविषयी येत किंचितही संसाराविषयी आस्था राहिलेली नाही. कारण पहा, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांना नजराणा घेऊन आले त्यावेळी तुकोबारायांचे उद्गार देवट्या छत्री घोडे हे तो बरात न पडे तुमचे रवित धन ते माझा प्रत्येक समान. म्हणजेच तुकोबारायांना आता संसाराविषयी आसक्ती राहिली नाही. विरक्तता निर्माण झाल्यानंतर तुकोबारायांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणापासून परमार्थाला सुरुवात झाली. परमार्थाला सुरू झाल्यानंतर जे भगवान पांडुरंग परमात्म्याचं मंदिर आहे ते त्या मंदिराचा तुकोबारायांनी पहिला जीर्णोद्धार केला. तुकोबाराय म्हणतात देवाचे देऊळ होते जे भंगले चित्तासी आले करावेसे. देवळाचं बांधकाम केलं, जीर्णोद्धार केला, त्या ठिकाणी भजनं उडाली. तुकोबाराय भजनाला येऊन बसलेले आहेत. गाती त्यांचे पुढे धरावे ध्रुपद भावे चित्त शुद्ध करून या. भजनाला यायचे, ध्रुपद धरू लागायचे. नंतर आरंभी कीर्तन करे एकादशी नवते अभ्यासी चित्तारी. तुकोबाराय म्हणतात शुद्ध एकादशीला या ठिकाणी कीर्तन व्हायचं. कधी कधी मी कीर्तन सुद्धा करत होतो पण माझं त्यावेळेस अभ्यासामध्ये चित्त नव्हतं. कीर्तनाचं खरं स्वरूप. मग तुकोबारायांनी काय
पुराणांचा अभ्यास केला, काही दर्शनांचा अभ्यास केला, नवे नवे भगवतादी महापुराण तुकोबारायांनी त्यांची पारायणे केली. तुकोबारायांनी ग्रंथ पाहून कीर्तनाला प्रारंभ केला. तुकोबारायांनी ग्रंथ करावे करावे कीर्तन तेव्हा जाण फळाचे. ग्रंथ पाहावा, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करावा, तेव्हा कीर्तन करावं. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराला खऱ्या अर्थाने परमार्थाला सुरुवात झाली. तुकोबाराने कीर्तन करायला चालू केली. नवे नवे तुकोबाराने भागवतादी महापुराणांचा अभ्यास केला. ज्याप्रमाणे नवोबारे म्हणतात मागुनिया मधुकरी नित्य वाचावे ज्ञानेश्वरी. तुकोबाराने ज्ञानेश्वरीची 108 पारायणे केली. दर्शनांचा अभ्यास केला. पाहिले पुराणे, धांडोळी दर्शने, दर्शन धांडोळी पुराणांचा अभ्यास केला. ज्ञानेश्वरी मधून दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ पुरुषाची जी अवस्था असेल ती अवस्था तुकोबाराने पाहिली असेल. 9व्या अध्यायामध्ये जे भक्ताचं वर्णन केलेलं आहे ते ऐकलं असेल. 12व्या अध्यायामध्ये भक्ताचं वर्णन आहे ते तुकोबाराने ती अवस्था पाहिली असेल. 13व्या अध्यायामध्ये जो ज्ञानी महापुरुष आहे त्याची अवस्था तुकोबाराने पाहिली असेल. 16व्या अध्यायामध्ये जो दैवी संपत्तीवान पुरुष आहे त्याची अवस्था तुकोबाराने पाहिली असेल. आणि तीच अवस्था मला कधी प्राप्त होईल अशी तुकोबारांच्या मनामध्ये तळमळ निर्माण झाली. येतील अंतरी शिष्टांचे अनुभव तळमळी जीव दया सुखा. त्यांनी जी अवस्था प्राप्त करून घेतली ती अवस्था मला कधी प्राप्त होईल अशी तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झाली. तीच तळमळ तुकोबाराय आज घेतलेल्या अभंगात प्रथम चरणामध्ये वर्णन करतात. चित्त पांडुरंगा झुरदसे. जे पुढे गेले, जे सिद्ध झाले ती अवस्था मला कधी प्राप्त होईल म्हणून तुकोबाराय भगवंताकडे तळमळ करतात. तर पहा, संसारामध्ये व्यवस्थेला महत्व असतं आणि परमार्थामध्ये व्यवस्थेला महत्व असतं. आपण परमार्थामध्ये किती काळ घालवला याला महत्व नसून आपण परमार्थामध्ये कोणत्या अवस्थेला प्राप्त झालो याला महत्व आहे. विठ्ठल तुकोबारांना आता व्यवस्थेची अपेक्षा नाही, तुकोबारांना अपेक्षा आहे अवस्थेची. विठ्ठल तुकोबारांना
ती अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी तर तुकोबाराय म्हणतात ते सामर्थ्य माझ्याकडे नाही, म्हणून भगवंता तुझ्या जवळ मी करुणा भागतोय की ती अवस्था मला कधी प्राप्त होईल. कारण तुकोबाराने ती अवस्था प्राप्त करण्यासाठी काही प्रयत्न केले असं नाही. तुकोबाराने ते अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केलेत, काही उपाय केलेत. तर तुकोबारे म्हणतात मी जे उपाय केले ते सर्व माझे खुंटले. माझा तव खुंटला उपाव जेणे तुझ्या पडते पाव, करू भक्ती तरी नाही भाव नाही हाती जीव गमने विषयी. म्हणून भगवान परमात्मा तुझ्या जवळ मी तळमळ व्यक्त करतोय. तुकोबाराय भगवंताला शरण गेलेले आहे, म्हणून झालो शरणागत तुझा दास मी अंकित या नरगे संचित. तुका म्हणे राकेश रांगत तुका विठ्ठल संचित झालो निश्चिंत तुका म्हणे. म्हणून तुकोबाराय भगवंताकडे व्यक्त करतात. तुकोबाराय म्हणतात पुढीलाची फळ जे पुढे गेलेत ते ज्या फळाला प्राप्त झालेले आहेत ते मी इच्छितोय, पण पुढीलाची फळ नाही बळ ते अंगी विठ्ठल म्हणून तुकोबाराय भगवंताकडे तळमळ व्यक्त करतात की ती अवस्था मला कधी प्राप्त होईल. काही ऐसे दशा येण माझ्या अंगा चित्त पांडुरंगा जवळ असते. हे पांडुरंग परमात्मा, हे भगवंता माझं चित्त झुरतंय. तुकोबारायांचं बघा कशाप्रमाणे चित्त झुरत असेल तर तुकोबाराय दृष्टा देतात मांजरे देखील लोण्याचा गोळा. ज्याप्रमाणे एखाद्या मांजरीने लोण्याचा गोळा पाहावा आणि तो लोण्याचा गोळा कधी प्राप्त होईल अशी ती मांजर जशी तळमळ करते, त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात ती अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी जी तळमळ आहे ना त्या मांजरीप्रमाणे तळमळ आहे. क्षुधार्थे दुष्काळे अन्न पिढेले मिष्टान्न देखील दिले देसे. परदा दिवसाचा भुकेला असावा एखादा आणि त्याने मिष्टान्न पाहावं, ते अन्न मला कधी प्राप्त होईल तो जशी तळमळ करतो तुकोबाराय म्हणतात त्याचप्रमाणे माझी तळमळ आहे. तुकोबाराय अजून दृष्टांत देतात ज्याप्रमाणे एखाद्या मातेचं बाळ चुकावं, मातेचा आणि बाळाचा जसा वियोग व्हावा त्याप्रमाणे माझं चित्त झुरतंय. ज्याप्रमाणे वनामध्ये मातेचा आणि बाळाचा वियोग व्हावा त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते बाळ जसं आईला पाहण्यासाठी मला माझी आई कधी भेटेल त्याप्रमाणे तळमळ करतं, किंवा आई सुद्धा या ठिकाणी दोघं सुद्धा तळमळ करतात. बाळ हे आई भेटावा म्हणून तळमळ करतं आणि आई ही मला माझा बालक भेटावा, मला माझा बाळ भेटावं ही जशी तळमळ करते त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात तसे माझं तळमळ करणं आहे. तुका म्हणे माता बाळ तुकारी आवडी. न फलता जननी दुःख पावे विठ्ठले. त्याप्रमाणे ते बालक जसं तळमळ करतं तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे माझं तळमळ करणं आहे. किंवा तुकोबाराय म्हणतात कन्या संस्वर्यासी जाई मागे परतुनी पाहे. ज्याप्रमाणे नवविवाह स्त्रीचा विवाह व्हावा ती जशी सासरी जाताना माहेराविषयी तळमळ करते आणि म्हणते येत्या पुसे जात्या धाडे निरोप. जे माहेरावरून जे सासर येतात त्यांच्याजवळ निरोप पाठवते आणि जे सासरहून माहेरला जातात त्यांच्याकडे म्हणते मला मूळ कधी प्राप्त, मला मूळ न्यायला कधी येईल अशी ती जशी तळमळ करते. तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे माझा तळमळ करणं आहे. तुकोबाराय अगदी उच्च प्रतीचा दृष्टांत देतात. तुकोबाराय म्हणतात जी पाण्यामधली जी मासोळी असते ती मासोळी पाण्याच्या बाहेर आल्यानंतर ज्याप्रमाणे तळमळ करते त्याप्रमाणे माझं तळमळ करणं आहे.
देतात. तुकोबरे म्हणतात जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. ज्याप्रमाणे एखादी मासुळी पाण्याच्या बाहेर काढावी ती जशी तळमळ करते, तुकोबरे म्हणतात माझं तळमळ करणं त्याप्रमाणे आहे. मग विचार करा, आपल्याला संसारामध्ये पामरही धुताना दिसतो, विषयही धुताना दिसतो, तिसरा सिद्धही साधकही आपल्याला धुताना दिसतो, मुमुक्षही आपल्याला धुताना दिसतो. तुकोबरांचं जे धोरण आहे ते नेमके कोणत्या अवस्थेतून आहे? तुकोबरांचं धोरण हे पामर अवस्थेतून आहे का? तर नाही. पामर कशासाठी धरतो? अगांगा मनासी रुची यावे, येतो लगडी कृत्या कृत्य ना ठेवे. जो करण्याचे नावे भक्तीने करी, त्याला काय करावं काय करावं नाही हे त्याला कळत नाही. तो जशी तळमळ करतो त्याप्रमाणे तुकोबराची या ठिकाणी तळमळ नाही. अजून आपल्याला विषय सुद्धा धरताना दिसतो. विषयी कशासाठी धरतो? तर ऐहिक पारलौकिक सुख प्राप्त व्हावं यासाठी विषय हा धरत असतो. मग त्यांचं ते कशा परिमाणे आहे? ज्ञानोबराय म्हणतात सायासे पुण्य अर्चिजे, मग संसार का अपेक्षिजे. सायासाने पुण्य कमवतात, स्वर्गाची अपेक्षा धरतात, पण काय करावं त्यांना ते कळत नाही. मूर्खाप्रमाणे परत संसाराचीच अपेक्षा करतात. विठ्ठल करुणिया मुने विकी, तैसा स्वर्गासाठी अविवेकी धाडिते धर्म. त्याप्रमाणे भोगासाठी सुखासाठी सायासाने पुण्य अर्चन करतात, त्यांनी संसाराची अपेक्षा काय करावी? विठ्ठल या अवस्थेत सुद्धा नाही. अजून आपल्याला जिज्ञासू सुद्धा धरून दिसतो. जिज्ञासू कशासाठी धरतो? तर जया ज्ञाना लागी गगन गणिता ती योगी. ज्ञानासाठी जिज्ञासू हा धरत असतो. आणि मुमुक्षु कशासाठी धरत असतो? तर मुमुक्ष हा धरत असतो एखादी अवस्था प्राप्त करण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी मुमुक्ष हा धरत असतो. माझा केव्हा उद्धार होईल, तो भगवान पांडुरंग परमात्मा मला कधी भेटेल अशी त्यांची तळमळ असते. याही अवस्थेतून तुकोबरे तळमळ करताना आपल्याला दिसत नाही. मग ही नेमकी तळमळ नेमकी आहे तरी कोणाच्या भूमिकेतून? मुक्ताच्या भूमिकेतून आहे का? तर मुक्ताच्या ठिकाणी कोणतीही तळमळ नसते. जे प्रवृत्ती पांगळ झाली, तर्काची निधी केली, जेणे इंद्रिय विसरली विषय संगू, तिथं मनाचे मनपण गेले, म्हणजेच त्या ठिकाणी काहीच नसतं. मुक्त अवस्था प्राप्त होते, जीवन मुक्ताचा आनंद भोगतात. त्याप्रमाणे तुकोबराय मुक्ताप्रमाणे म्हणजे मुक्ताच्या ठिकाणी तळमळ नसते, पण तुकोबराच्या ठिकाणी आपल्याला तळमळ पाहायला मिळते. तुकोबरा नेमकी जे तळमळ करतात ती नेमकी कोणत्या अवस्थेतून आहे? तर ही जी तुकोबराची जी अवस्था आहे, जी तळमळ करणं आहे, ती आहे एका भगवत भक्ताच्या भूमिकेतून. विठ्ठल मग तुकोबराय जी अवस्था प्राप्त करण्यासाठी तुकोबराय तळमळ करतात, ती अवस्था तरी नेमकी कोणती? ती अवस्थेचं वर्णन तुकोबराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. नाटवूनी देव, नाटवूनी देव,
अवसान ते क्षण नाही मध्ये. तुकोबा आहे ज्या अवस्थेसाठी तळमळ करतात त्या अवस्थेचा स्पष्ट निर्देश तुकोबा दुसऱ्या शब्दामध्ये करतात. तुकोबा म्हणतात देहाचा नाटक होऊन भगवान परमात्म्याचे चिंतन घडावं. पण त्या चरण चिंतन करत असताना त्यामध्ये एका क्षणाचा सुद्धा विलंब नको. या चरणाचा थोडा आपण विचार जर करून जर पाहिला तर ही अवस्था मागणी एकच दिसते, पण या एका चरणामधून तुकोबारे भगवंताकडे 3 मागण्या करतात. तर पहिली अवस्था आहे आठवणी देह. देहाचा नाटक व्हावा म्हणजेच जो अहंकार आहे ते अहंकार युक्त सेवा न घडता देहाचा नाटक होऊन भगवान परमात्म्याचं चिंतन घडलं पाहिजे. देहाचा नाटक म्हणजे आपल्याला देहाचा नाटक होतो. आपण जर निद्रित जर असतो, निद्रा करताना झोपेमध्ये सुद्धा आपल्याला देहाचा नाटक होऊन जातो. वारीमध्ये चालताना वारीमध्ये आपल्याला काही पावले बिवले घेताना देहाचा नाटक होतो. तुकोबा म्हणतात फक्त देहाचा नाटक होतो. एखाद्याने काही नाही ते पिलं जर तर त्याला सुद्धा आपल्याला देहाचा नाटक झालेला पाहायला मिळतो. यावेळेस एक दृष्टांत सांगायचं जर झाला तर पूर्वीच्या काळामध्ये बाजारात जायची सोय होती, ती म्हणजे घोड्याची. आणि बाजारात जात असताना एका कुटुंबातून एक मनुष्य पिशवी घेऊन बाजाराला चालला. बाजार झाला, त्याने त्या ठिकाणी पिऊ नये ते पेलं. पेल्यानंतर त्या ठिकाणी मारामारी झाली. बाजाराची पिशवी होती तर त्याने मारामारी करावा ना हाताने करावा ना, त्याने हाताने नाही केली. जी बाजाराची पिशवी होती त्याने हाताला चालू केलं. आणि नंतर बाजाराची पिशवी सुद्धा पडून गेली. नंतर तसाच घोडा घेऊन गेला होता बाजाराला. आणि घोड्यावर बसताना हे आता महात्मे पिऊन येते पेल्यानंतर त्यांना देहाचा नाटक बसलं. घोड्यावर बसताना सुद्धा यांनी बसायचं तर सरळ बसायचा. हे घोड्यावर सरळ नाही बसले, हे बसताना उलटे बसले. आणि उलटे बसून ते घोड्याला एक सवय होती, आपला मालक पाठीवर बसला की तो घोडा सरळ घरी यायचा. घोडा नंतर घरी आल्यानंतर बायकोला समजलं यांनी पिऊन येते पिलेलं आहे. मग का हो तुम्ही बाजाराची पिशवी, तो म्हणतो अगं बाजाराची पिशवी तू काय विचारते काय, बाजाराची पिशवी कडून पडून तर गेली पण ते घोड्याची मान सुद्धा कुठे पडली याचं सुद्धा भान नाही. आपल्याला कोणत्या ना कोणत्या अवस्थेत देहाचा नाटक आपल्याला होतो. पण देहाचा नाटक होत असताना झोपेमध्ये आपल्याला भगवान परमात्म्याचं चिंतन घडत नाही. तुकोबा म्हणतात देहाचा नाटक होऊन मला त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं चिंतन घडावं. पण चिंतन घडत असताना फक्त चिंतन घडावं नाही, काही काळापुरतं नाही. तर तुकोबा म्हणतात अवसान ते क्षण नाही मध्ये. ते चिंतन घडत असताना त्यामध्ये क्षणाचा सुद्धा विलंब नको असे चिंतन घडावं. देहाचा आठवण जर करताना आपण जर भगवान परमात्म्याचं चिंतन केलं आणि देहाचा आठवण जर झाला तर प्राप्त असलेला भगवान पांडुरंग परमात्मा हे त्या ठिकाणावरून निघून जातात. हृदयेर्षजन तिष्ठती सर्व भूतांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्मा आहे. तर देहाचा आठवण जर झाला, देहाचा आठवण जर झाला, अहंकार जर आपल्या ठिकाणी आला तर असलेला भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी राहत नाही. याविषयी आपण गवळीचं उदाहरण पहा. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा गवळींना रासक्रीडेचं स्थळ देण्याकरता रासक्रीडा आरंभ झालेली आहे. सर्व गवळी त्या ठिकाणी आले. प्रत्येक एक गोपाळे भगवान पांडुरंग परमात्म्याने श्रीकृष्ण परमात्म्याने प्रत्येक गवळी पुढे एक गोपाळ म्हणजे प्रत्येक गवळी पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे प्रगट आहे. पण सर्वांना दिसत नाही. प्रत्येक गवळीला असं वाटतं भगवान पांडुरंग परमात्मा माझ्यासोबतच रासक्रीडा करतात. एक गवळण एक गोपाळ हात धरून खेळते रासमंगळा राधे 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 घे श्याम सुंदरा. त्या गवळींना अभिमान झाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा फक्त माझ्यासोबत रासक्रीडा खेळतात, इतरांसोबत खेळत नाही. काय झालं, देहाचा आठव झाला. प्राप्त असलेला भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी निघून गेले. विठ्ठल राधिकेला भगवान परमात्मा घेऊन गेलेले आहेत. तर राधिकेने सुद्धा पुढे चालून राधिका श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणते की देवा माझे पाय दुखायला लागलेले आहेत, देवी मला खांद्यावर घ्या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने राधेला खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर घेतल्यानंतर राधेला सुद्धा पुढे गेल्यानंतर अभिमान झाला की भगवान श्रीकृष्ण परमात्मा सर्व गवळींचा त्याग करून फक्त मला एकट्याला या ठिकाणी घेऊन आलेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला
कळालं की हिला सुद्धा अभिमान झालेला आहे. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा अभिमान जाणवत नाही. मेरू तो समान भार देवा तीळ मात्र चारी होय अभिमान 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 तीळ मेरू तो समान भार देवा. थोडा जरी अभिमान जर शिल्लक जर राहिला, देहाचा आठवण जर झाला, तर भगवान पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा आश्रय सुद्धा नाहीसे झाले. नंतर त्या गवळी राधिकेपाशी आला. का ग तुला श्रीकृष्ण परमात्मा तुला घेऊन गेले होते, खांद्यावर घेऊन गेले होते. त्यावेळेस राधिका म्हणते होते वाहिले लपाला आता खांदी खांदी वाहिले आता लपाला विठ्ठल. त्यांच्या ध्यानामध्ये आलं की आपल्याला अहंकार झाल्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी अंतर्धान पावलेले आहेत. नंतर त्यांनी गेल्या शरण हा अन्यायामुचा झाला प्रगट स्वामी तुझे याचा. भगवंताला शरण गेल्या आपली चूक मान्य केली. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाले. सांगायचा भाव असा की देहाचा आठवडा झाला तर असलेला परमात्मा सुद्धा अंतर्धान पावतो. देहाचा नाट्य होऊन तुकोबरा म्हणतात मला देहाचा आठव नको, देहाचा नाट्य होऊन तुझं चिंतन घडावं. मग त्या पांडुरंग परमात्म्याचं चिंतन कसं करावं तर कपिल मुनी भागवतामध्ये आपल्या आईला उपदेश करताना म्हणतात सच्चिंतयेत भगवतश्चरणारविंदम वज्रांकुशभुज सररोहणांचनाढ्यम उत्तुंग रक्तविलसन चक्रवाल ज्योत्स्नाभिरात मधुर्यांधकारं विठ्ठल सच्चिंतयेत भगवतश्चरणारविंदम. प्रथम त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करावं. चिंतन करत असताना प्रथम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरील जे चिन्ह आहे त्या चिन्हांचं आपण चिंतन करावं. मग त्या चिन्हांचं वर्णन करतात वज्रांकुशभुज सररोहणांचनाढ्यम. ते भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर काही चिन्ह आहे. वज्र आहे, अंकुश आहे, ध्वज आहे, अशी चिन्ह त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर आपल्याला असलेली पाहायला मिळतात. मग पहिलं वज्राचं चिंतन केल्यानंतर काय होतं कपिल मुनी सांगतात वज्रांकुशभुज सररोहणांचनाढ्यम. ज्याप्रमाणे इंद्राने वज्राच्या सहाय्याने पर्वताचं छेदन केलं त्याप्रमाणे आपण जर पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरील वज्राचं जर चिंतन जर केलं तर आपल्या अंतःकरणामध्ये असलेले पापरूपी जे पर्वत आहे त्यांचं छेदन होतं. चिन्ह आपल्याला पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर पाहायला मिळतं ते आहे अंकुशाचं. त्याप्रमाणे एखादा मावळ हत्तीवर बसताना त्याला नियंत्रित न करता त्याप्रमाणे जर अंकुशाचा वार करतो त्याप्रमाणे हत्ती म्हणजे एकदा आपल्या तो आवरला जातो. त्याप्रमाणे अंकुशाचं चिंतन केल्यानंतर आपल्या मनाचा निग्रह होतो. जसं आपलं चंचल मन आहे ते पांडुरंग परमात्म्याच्या चरणापाशी स्थिर होतं ते आहे अंकुशाचं चिंतन केल्यानंतर. तुकोबरा म्हणतात ना तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. म्हणजेच अंकुशाचं चिंतन केल्यानंतर मनाचा निग्रह होतो. नंतर आहे कमळ. त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरील कमळाचं जर चिंतन जर केलं की जो कमळातील परागरूपी जसा भक्ती परिवसुख आहे
ते आपल्याला प्राप्त होतं. विठ्ठल ध्वज, त्या ध्वजाचे चिंतन केल्यानंतर ज्याप्रमाणे रणांगणावर योद्ध्याला जोपर्यंत ध्वज आहे तोपर्यंत लढण्याकरता त्याच्या अंतःकरणामध्ये धीर असतो, त्याप्रमाणे साधना करत असलेला एखादा साधक आहे त्याच्या अंतःकरणामध्ये असते जे विषयांचा भय आहे, संसाराचा भय आहे, हे भय ध्वजाचे चिंतन केल्यानंतर निवृत्त होतं. तुकोबर आहे फक्त पायाचे चिंतन करतात का? पायाच्या चिंतनाची अपेक्षा का करतात? तर याविषयी आपल्याला उदाहरण पाहता येतं. ज्यावेळेस भक्त प्रल्हादासाठी भगवान नृसिंहांचा अवतार झाला त्यावेळेस भगवान नृसिंहांचा अवतार पाहून कोणाजवळ जाईना भक्त प्रल्हाद आपल्याला जवळ गेलेले पाहिले म्हणतात. त्यानंतर भगवान नृसिंह परमात्मा प्रल्हादाला म्हणतात, भक्त प्रल्हादाला म्हणतात की तू जसं माझं शंख चक्रांकित ज्याप्रमाणे तू माझं ध्यान केलं होतं त्याप्रमाणे मी तुझ्या समोर प्रकट झालेलो नाही, मग तू माझ्याजवळ कसं काय आलास? त्यावेळेस भक्त प्रल्हाद म्हणतात, मी फक्त तुझे चरणच पाहिले आहे आजपर्यंत. तुझे चरण एवढे सुकुमार आहेत की तुझे चरण सोडल्याशिवाय मी फक्त तुझे चरण पाहिले आहेत, अजून मी तुझं पूर्ण रूप मी अजून निहाळलं नाही. मग भगवान नृसिंह परमात्मा भक्त प्रल्हादाला म्हणतात, असं माझ्या चरणामध्ये काय आहे? तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणतात, काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, तुला तुझ्या चरणाचं सुख माहीत नाही की तुझ्या चरणामध्ये काय आहे. त्याप्रमाणे भगवान पांडुरंग परमात्म्याचे चिंतन करावं. चिंतन करत असताना त्या चिंतनामध्ये एक विलंब सुद्धा नको. मग भागवतामध्ये अजून श्लोक आहे, त्रिभुवन विभव हे तले पेकुंठः न चलती भगवत पदार विंदात लवंड निशानमपि यहस वैष्णवाग्रेह. जो भगवान परमात्म्याचं क्षणभर सुद्धा अवसान रहित जो चिंतन करतो तोच वैष्णवामध्ये अग्रगण्य आहे. मग त्रिभुवन विभव हे तले पेकुंठः त्यावर नाथ महाराज भाष्य करतात, ते त्रिलोकीच्या सर्व संपत्ती कर जोडून या वरूपार्थिती. म्हणजेच भगवान पांडुरंग परमात्म्याचं एखादा भक्त चिंतन करताना त्रिलोकातील सर्व संपत्ती कर जोडून सर्व सिद्धी आहे, कर जोडून आमचा स्वीकार करा असं त्या भक्ताजवळ मागणं करतात. तेव्हा त्या ठिकाणावरून भक्त लक्ष सुद्धा या सिद्धीकडे जाऊ देत नाही. अशा प्रकारे भक्त क्षणभर सुद्धा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चिंतनाशिवाय दुसरं काहीच करत नाही. मग त्या ठिकाणी एवढा मोठा लाभ सोडून ते भगवान पांडुरंग परमात्म्याचे चिंतन करतात. जर त्यांनी ते चिंतन जर सोडलं तर त्यांना त्रिलोकामधील सर्व संपत्ती त्यांना प्राप्त होईल. मग असा कोणता तरी जो लाभ आहे की त्या लाभासाठी या सर्व संपत्तीचा त्याग भक्त करतात की तो एकच खरा लाभ आहे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याचं चरणाचं चिंतनच करावं, याशिवाय त्यांना दुसरा लाभ वाटत नाही. तुकोबर म्हणतात अशा लाभाला मी कधी प्राप्त होईल अशी अपेक्षा तुकोबर आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये करतात.
भगवान पांडुरंग परमात्म्याचं चिंतन घडावं, त्यामध्ये क्षणभर सुद्धा विलंब नको, असा लाभाला मी कधी प्राप्त होईल. तर पहा, हाच खरा लाभ आहे. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन, येथे न सदा वियोग, लाभावणी काय. हाच खरा लाभ आहे. हाच खरा लाभ मनुष्याने या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावा. तुका म्हणे लाभ हो येतो व्यापार. तुका बरं विठ्ठल अशा लाभाला मी कधी प्राप्त होईल, माझं चित्त तळमळ करतंय. मग तो भगवान पांडुरंग परमात्मा माझ्यावर कधी संतुष्ट होईल. तर आपल्याला पाहायला मिळतं भगवान पांडुरंग परमात्मा, भगवान परमात्मा कधी संतुष्ट होतात. तर कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी खरवाहिले. एखाद्या कुळामध्ये सात्विक पुत्र, सात्विक कन्या ज्या ठिकाणी जन्माला येते, त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला आनंद होतो. अजून भगवान परमात्मा कोठे अजून संतुष्ट झालेले आहेत. तर 12व्या अध्यायामध्ये आपल्याला वर्णन पाहायला मिळतं. भगवान परमात्मा योगाचं वर्णन ज्यावेळेस अर्जुनाला करतात, त्यावेळेस अर्जुन म्हणतो, आता तुला सांग ते अक्षराचे अव्यक्त निर्देश देश रहित समभावी उपासित ज्ञानेजे तया निज भक्ता हे रे रामाची अनंता कवणे योग तत्व दार झाले. त्याला सांगा. या प्रश्नाचं ज्यावेळेस अर्जुनाने हा प्रश्न भगवान पांडुरंग परमात्मा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विचारला, त्यावेळेस भगवान परमात्मा त्या ठिकाणी संतुष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतं. या कीर्तीच्या मुला तो जगद्गुरू संतोषाला म्हणे प्रश्न भरला जाणस करू. अर्जुना, तू प्रश्न कसं करावं हे तुझ्याकडून शिकावं, असं म्हणून भगवान परमात्मा आपल्याला संतुष्ट झालेले पाहायला मिळतात. अशा लाभाला कधी प्राप्त होईल असं तुकोबारा मागणी करतात. मग कोणतीही गोष्ट प्राप्त जर करायची जर असेल तर त्यासाठी योग्यता हवी आहे. तर ज्यावेळेस भगवान परमात्म्याने अर्जुनाला योगाचं वर्णन केलं, त्यावेळेस अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणतो, कृष्णा तुला सांगितला योग तो आला तरी सांगू, पण न शक्य करू पाहू योग्यतेचा. भगवान परमात्मा तुम्ही जे योगाचं वर्णन केले आहे अतिश्रेष्ठ आहे, ते मला आवडलं, पण माझी तेवढी योग्यता नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, योग्यतेवर नाही ऐसे हा आहे काही की ज्यासाठी योग्यता लागणार नाही, असं काही आहे का. तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनला म्हणतात, अरे हा योग तर अति उच्च प्रतीचा आहे. तर आपल्याला सामान्य ते सामान्य गोष्ट जरी करायची जरी म्हटली तर त्यासाठी आपल्याला योग्यता लागते. आणि हा तर योग आहे, यासाठी आपल्याला योग्यता हवीच आहे. म्हणतात तर पहा, काही काळ जर असताना आपल्याला योग्य पात्र हवं लागतं. आपली पात्रता त्यासाठी आपली बनली पाहिजे. याविषयी समर्थ रामदास स्वामींचं आपल्याला उदाहरण पाहता येईल. समर्थ रामदास स्वामी दररोज भिक्षाटनाला जात असताना एका मातामाऊलीच्या घरी भिक्षाटनाला जात असत. आणि ती मातामाऊली म्हणायची, मला ब्रह्मज्ञान द्या, मला ब्रह्मज्ञान द्या. त्यावेळेस रामदास स्वामी म्हणायचे, असं ब्रह्मज्ञान देता येत नाही. पण तिचा जास्त आग्रह होऊ लागला. रोज भिक्षाटनाला गेल्यानंतर ती मातामाऊली म्हणायची, मला ब्रह्मज्ञान द्या. त्यावेळेस रामदास स्वामी त्या मातेला म्हणतात, मी तुला उद्या ब्रह्मज्ञान देईल. मग मला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. त्या मातामाऊलीला संतोष झाला. तिने पंचपक्वान्नाचं जेवण तयार केलं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस रामदास स्वामी भिक्षा मागायला येतात, त्यावेळेस रामदास स्वामी हे त्या झोळीमध्ये, त्या भिक्षेची जी झोळी आहे तिच्यामध्ये थोडासा कचरा टाकतात आणि ती भिक्षा मागायला येतात. आणि आल्यानंतर भिक्षाम देही असा उच्चार केल्यानंतर ती मातामाऊली पंचपक्वान्नच घेऊन येते आणि भिक्षा वाढायला लागते. रामदास स्वामी त्यावेळेस झोळी पुढे करतात, त्यावेळेस त्यांना त्या झोळीमध्ये कचरा दिसतो. ते म्हणते, तुम्ही पहिला कचरा साफ करा, मग मी त्याच्यामध्ये भिक्षा वाढेल. तेव्हा ते म्हणतात, नाही मला असंच भिक्षा मला दे. तेव्हा म्हणते, मी असं टाकू शकत नाही, तुम्ही पहिला तो कचरा काढा आणि मग मी तुला भिक्षा टाकेल. त्यावेळेस समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की ज्याप्रमाणे तू हा कचरा टाक म्हणते, त्याप्रमाणे तुझं पहिला अंतःकरण शुद्ध कर, मगच तुला तो बोध प्राप्त होईल. विठ्ठल ते बोध करील काही. ज्याप्रमाणे ती मातामाऊली म्हणते, तुम्ही पहिले
ती झोळी स्वच्छ करा. त्याप्रमाणे रामदास स्वामी त्याला म्हणतात, ज्याप्रमाणे तू म्हणते ना ही झोळी साफ कर, त्याप्रमाणे पण तुझा अंतःकरण तसा बनव, मग मी तुला ब्रह्मज्ञान देईल. विठ्ठल म्हणतात, अशा लाभाला मी कधी प्राप्त होईल, अशी योग्यता माझ्या अंगामध्ये कशी येईल. जर ही योग्यता मला प्राप्त जर झाली, नाठवणी देह पाय चिंतन, देहाचा नाठावर मला भगवान पांडुरंग परमात्म्याचं चिंतन जर घडलं, या लाभाला मी जर प्राप्त जर झालो, तर तुकोबा म्हणतात, मी धन्यता, मी माझ्या संचिताला धन्यता देईल. हेच अभंग तुकोबा चौथ्या चरणामध्ये व्यक्त करतात.
तुकोबाराच्या चरणामध्ये म्हणतात ती जर अवस्था मला जर प्राप्त जर झाली, अशा लाभाला मी जर प्राप्त झालो, अशी योग्यता माझी जर प्राप्त जर झाली, तर धन्यता तुकोबारा म्हणतात मी माझ्या संचिताला धन्यता देईल. या ठिकाणी तुकोबारा संचिताला धन्यता काय देतात, तर तुकोबाराने या ठिकाणी थोडा विचार करा. तुकोबारा भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात. भगवान परमात्म्याने ती मागणी तुकोबाराने ती अवस्था प्राप्त करून दिली, तरी ती अवस्था तुकोबाराची धन्यता मानतात. ती भगवंताची धन्यता मानली पाहिजे का नाही, तर भगवान परमात्म्याची धन्यता न मानता तुकोबारा म्हणतात मी माझ्या संचिताला धन्यता देईल. कारण का, तर तुकोबारा म्हणतात केले ते क्रियामान झाले ते संचित मन प्रारब्ध ते जाण उरले ते. जे आपल्याला या जन्मामध्ये जी साधना घडते ती आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार आपण जे संचित केले, जे कर्म केले, त्यानुसार आपल्याला या जन्मामध्ये आपल्याला भोगावं लागतं. मग तुकोबाराने जर या संचितामुळे जर घडत आहे, मग ही मागणी सुद्धा तुकोबाराने भगवंताकडे का करावी, तर या ठिकाणी आपल्याला कार्यकारण भाव या ठिकाणी पाहावा लागेल. तर ज्याप्रमाणे एखादा पुत्राचा विजय, पुत्राचा विजय पिता सुखावत जाईल, ज्याप्रमाणे एखाद्या पुत्राचा जर विजय जर झाला तर त्या पित्याला संतोष वाटतो, त्याप्रमाणे भगवान पांडुरंग परमात्मा हे कार्य आहे, कारण आहे, आणि जी माया आहे कार्य आहे. त्याप्रमाणे जे तुकोबारा संतांना धन्यता देतात, याप्रमाणे जे कार्य आहे भगवंताचं, त्या कार्याचं वर्णन केल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा संतुष्ट होतो. म्हणून तुकोबारा आज संतांना धन्यता दिली आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठल ती अवस्था जर मला प्राप्त झाली, मी माझ्या संचिताला धन्यता देईल आणि तिचे भक्तिप्रेम सुख आहे त्याचा मी नित्य आस्वाद घेईल. आपल्याला सुखाचे 3 प्रकार पाहायला मिळतात. पहिले आहे विषय सुख. विषय सुख हे नाशिवंत आहे, टिकणारं नाही, दुःखरूप आहे. दुसरं आहे ब्रह्मसुख. ब्रह्मसुख जे चळेना ढळे असं स्थिर स्वरूपाचं आहे, ते आहे ब्रह्मसुख. आणि जे भक्तिप्रेम सुख आहे, नेघे उतार चढते त्याप्रमाणे उतार नाही, नित्य नवा देश जागृतीचा, त्याप्रमाणे नित्य वाढणार आहे असं भक्तिप्रेम सुख आहे. त्या भक्तिप्रेम सुखाची तुकोबारा म्हणतात मी तिचा आस्वाद घेईल. याचप्रमाणे झालेली कीर्तनरूपी सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण करा. ज्ञानेश्वर कामने धन्य मानेन संचित घेर ते संचित कामने धन्य मानेन संचित कामने धन्य मानेन संचित कामने
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय